नमस्कार मंडळी, मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण किचन संबंधित काही शब्द बघणार आहोत, किचन व्होकॅब्युलरी बघणार आहोत. हल्ली आपण सगळेच जण यूट्यूबवर रेसिपीज बघून घरी ट्राय करत असतो. त्यात आपण मराठी रेसिपीजही बघतो, कारण बरेच मराठी यूट्यूबर्स आहेत. पण तेही काही ना काही कधी कधी इंग्लिश शब्द वापरले जातात. तर ते थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून हा माझा प्रयत्न आहे ते कन्फ्युजन दूर करण्याचा. चला तर मग स्टार्ट करूया. पहिला वर्ड आहे किसणे, म्हणजेच ग्रेट. चीज किंवा खोबरं जे आहे आपण ते ग्रेट करून घेतो, बरोबर. नेक्स्ट वर्ड आहे पोर, म्हणजेच ओतणे. चहा, कॉफी, दूध, आपण कुठलंही लिक्विड जे असतं, द्रव्य जे असतं ते आपण ओतून घेतो किंवा पोर करतो. मेल्ट म्हणजे वितळवणे, जसं किंवा वितळणे. आईस्क्रीम वितळतं किंवा आपण जेव्हा तूप बनवतो तेव्हा आपण दोन्ही मेल्ट करून घेतो. पिंच म्हणजे चिमूटभर. ओके, आपण नेहमी म्हणतो की चिमूटभर मिठाशिवाय एखाद्या गोड पदार्थाला चव येत नाही. तसंच पिंच ऑफ सॉल्ट. ओके, पिंच म्हणजे चिमूटभर. पाचवा शब्द आहे स्क्रॅम्बल, म्हणजे फेसणे. एग भुर्जी, अंडा भुर्जी जी फेमस स्ट्रीट फूड आहे ते स्क्रॅम्बल्ड एग असतं, म्हणजेच एग फेसून तो पदार्थ जो आहे तो तयार केला गेला असतो. किंवा स्क्रॅम्बल्ड एग हा एक इंग्लिश ब्रेकफास्टचा आयटम आहे, हा जो फोटोमध्ये दाखवलेला आहे ते म्हणजेच भरपूर फेसणे अंड्याला, त्याला स्क्रॅम्बल म्हणतात. पुढचा वर्ड आहे फ्राय, म्हणजे तळणे. हे काही मला सांगण्याची गरज नाही, सर्व भारतीयांचा हा फेवरेट पद्धत आहे जेवण करण्याची. म्हणजे भज्या असो किंवा बटाटे वडे असो, फ्राईड आयटम्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. सो फ्राय म्हणजे तळणे. सिमर म्हणजे कमी तापमानात हळूहळू उकळणे, जसा चहा असतो. ओके, आपण जो बाहेर चहा पितो तो हळूहळू उकळत उकळत त्याची चव काही वेगळीच लागते. तो चहा म्हणजे सिमर केलेला असतो बराच वेळ, त्यालाच म्हणजे हळू तापमानात तो उकळलेला असतो, त्याला सिमर असं म्हणतात. स्प्रेड म्हणजे पसरवणे, अर्थात ब्रेड आणि जॅमची जी जोडी आहे त्याच्यावर आपण जे ब्रेडवर जे आहे ते जॅम स्प्रेड करतो किंवा पसरवतो. स्टर म्हणजे ढवळणे. जेव्हा आपण बासुंदी बनवतो तेव्हा आपल्याला भरपूर वेळा दूध जे आहे ते स्टर करावं लागतं, म्हणजे ढवळत राहावं लागतं, त्याला स्टर करणे असं म्हणतात. हा पाचवा जो वर्ड आहे तो आहे स्लाइस, म्हणजे काप. साधारणपणे जे आपले फ्रूट्स असतात, जे फळं असतात त्याचे आपण स्लाइस करून घेतो, म्हणजेच काप करून घेतो. किंवा बरेच वेळा आपण ऑनियन, कांदा जो आहे तो पण स्लाइस करून रेसिपीजमध्ये वापरतो. सो स्लाइस म्हणजे हे 10 शब्द होते. मी अजून जास्त शब्द किचन व्होकॅब्स घेऊन येईन. मी आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.